बीजेपी हटाओ, देश बचाओ। नीट पेपर फुटीची निषेधार्थ आज वर्ध्यात काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। युवकांच्या प्रश्नांवर आता काँग्रेस एकवटली आहे। वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जन आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन युवक काँग्रेसचे शिवराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी विविध घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे। मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत। विशेष म्हणजे पहिल्यांदा युवक काँग्रेसमध्ये वर्ध्यात जोश दिसून आला। या आंदोलनात काँग्रेस नेते शेखर शेंडे, अभ्युदय मेघे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, सुरेश ठाकरे, बाळा माऊसकर, अंकित हिवरे हे देखील सहभागी झाले आहेत। आंदोलन नीट पेपर जो लीक झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही भाजप सरकारचा निषेध आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी जो हा पेपर कंडक्ट करते त्यांचा निषेध म्हणून आम्ही युवक काँग्रेसतर्फे हा आंदोलनाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र आलो। 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य या भाजप सरकारने आणि त्यांच्या मंत्री महोदयांनी धोक्यात आणलेलं आहे। जवळपास 22 लाख विद्यार्थी जर आपण धरले तर असंख्य लाखो कुटुंब सुद्धा या कारणामुळे डिस्टर्ब झालेले आहे। जेव्हा एखादी परीक्षा कॅन्सल होते, जेव्हा एखादी गोष्टीची तयारी माणूस करतो 2-3 वर्षांनी, त्याच्यानंतर तो कार्यक्रम किंवा ती परीक्षा कॅन्सल होते, तेव्हा त्या कुटुंबावर, त्या पालकावर, त्या शिक्षकावर सुद्धा शिक्षक 2-2, 3-3 वर्ष त्या विद्यार्थ्यावर मेहनत घेतात आणि असं असताना हे निर्लज्ज आणि भ्रष्टाचारी म्हणजे भाजप हे फक्त यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार करून एका मोठ्या श्रीमंत अशा तबक्याचं हे प्रतिनिधित्व करणारं सरकार आहे। एवढं सगळं असताना जवळपास 3दा पेपर लीक झाला नीटचा, तरी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही। मागच्या 10 वर्षात जवळपास 89 पेपर लीक झालेल्या विविध स्पर्धात्मक परीक्षांचे, मग ते पोलीस भरती असेल, 10वी असेल, 12वी असेल, CBSE असेल, PFT असेल, AIPMT असेल, आता अलीकडच्या काळामध्ये नीट असेल, ह्या सगळ्या एका मागोमाग जशी काही स्पर्धा आणि नवीन रेकॉर्ड सेट करायचा आहे सरकारला, अशा पद्धतीने पेपर लीक होत आहे आणि कुठेही या सरकारला त्याचं गांभीर्य नाही। उलट आपले देशाचे पंतप्रधान विदेशात जाऊन मेलोडी वाटपाचा कार्यक्रम करतात, हे अत्यंत निर्लज्ज म्हणजे लाज आणणारी गोष्ट आहे। म्हणून आज आमच्या सगळ्या युवकांचं, आमचे जे लहान बंधू आहे, जे परीक्षा देत आहे, ज्या घरातले पालक आपले पैसे वाचून त्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवायचे स्वप्न पाहतात, त्या सगळ्यांच्या स्वप्नावर आपल्या नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार यांनी पूर्णतः पाणी फिरवलेलं आहे। आजपर्यंत एकदा झालं असतं आपण समजू शकलो असतो, लागोपाठ अनेक परीक्षाचे पेपर लीक होत आहे, म्हणून पुढे सुद्धा ते लीक होणार नाही याची काही गॅरंटी नाही। म्हणून या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहे आणि सोबतच एक अशी यंत्रणा उभी झाली पाहिजे जे निष्पक्ष पद्धतीने ज्यांनी ही परीक्षा राबवली पाहिजे, ही आम्ही सरकारला विनंती सुद्धा करतो। फक्त आम्ही टीका करायसाठी इथे एकत्र नाही झालो, तर हे सरकारचं टोटल फेल्युअर आहे आणि असे असंख्य विविध क्षेत्रांमध्ये भाजप सरकार नवीन उच्चांक गाठत आहे भ्रष्टाचाराचे। म्हणून आज आम्ही सगळे एकत्र येऊन नरेंद्र मोदी आणि NTA आणि धर्मेंद्र प्रधान यांचा निषेध करतो। अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत लज्जास्पद आहे की एखाद्या देशामध्ये प्रचंड मोठं आर्थिक संकट उभारलं आहे, परीक्षेच्या दृष्टीने एक शैक्षणिक संकट, म्हणजे आज 22,79,000 विद्यार्थी बसतात एखाद्या परीक्षेला, त्याच्यासोबत 4 पालक तुम्ही समजून घ्या, 2 पालक आणि त्याच्यासोबतचे अजून त्यांचे साथीदार, जवळजवळ 1 करोड लोक या परीक्षेमुळे बाधित झालेले आहेत। जे मुलं 2-2, 4-4 वर्षापासून या परीक्षेसाठी तयारी करतात, 2-2 वेळा रिपीट करतात, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम करणारा जो नालायक आम्ही म्हणतो असा शिक्षण मंत्री आहे, पण त्या नालायक शिक्षण मंत्र्याचा साधा राजीनामा नाही घेऊ शकत, तर तो पंतप्रधान काय कामाचा? की जो मंत्री कार्यक्षम नाही आहे, अकार्यक्षम आहे, त्याच्या कार्यकिर्दीमध्ये 2दा नीटचा पेपर फुटला, 2दा PG नीट पुढे ढकलल्या गेली, अशा सगळ्या अकार्यक्षम मंत्र्यांना सोबत ठेवण्याचं काय कारण आहे? काय कारण आहे या पंतप्रधानांना की त्या अमेरिकेसमोर दबतो आणि उद्या चालून आपल्या इथे अकार्यक्षम मंत्र्यांना सुद्धा काढू नाही शकत? तर मग हे सरकार आहे कोणाचं? सामान्य माणसाचं आहे की धनदांडक्यांचं आहे? इकडे लोक होरपळून राहिले,
विजेची टंचाई आहे, पेट्रोलची टंचाई आहे, महागाई वाढून राहिली आहे. लोकांना रांगेत सिलेंडरसाठी 12-24 तास लागत आहे. लोक त्रस्त आहे आणि त्या देशाचा पंतप्रधान हा त्यात दुःखाशी समोर झाला पाहिजे की विदेशामध्ये जाऊन इतर लोकांशी मेलोडी वाटत हसत खिदळत रीड वाटायची. म्हणजे याच्यापेक्षा लज्जास्पद या जगामध्ये कुठल्याही पंतप्रधानाने केलं नसावं असं मला वाटतं. आणि या सरकारचा आणि आम्ही व्यक्तिशः आता मोदींचा धिक्कार करतो. याच्यात असं आहे की केंद्र शासनाचा जो तो धोरण होता की बा 1 नेशन 1 एक्झाम आपण ठेवायला पाहिजे, याचा अर्थ आम्हाला तर असं वाटतं की 1 नेशन 1 एक्झाम आहे म्हणजे एकच जागेवरून पेपर फोडा आणि अख्ख्या भारतात तुम्ही वाटून द्या, आपल्या जवळच्या लोकांना तुम्ही विका आणि जे जास्त पैसेवाले जे लोक आहेत ते फक्त तिथे पोहोचतील आणि जे रुरल ग्रामीण भागातले जे लोक येतात त्यांना काही तुम्ही नीटमध्ये काही ऍडमिशन देऊ नका, रुरल मधलं काही डॉक्टर्स बनवू देऊ नका. याच्या व्यतिरिक्त मुलांना 3-3, 4-4 तास आधी बोलवतात. नीट पेपर समजा 12 वाजता आहे तर 8 वाजता बोलवतात. त्यांची 3 तास तुम्ही स्क्रीनिंग घेता, त्यांची चेकिंग करता. मुलींनी जर बो घातले त्यांना बो काढायला लावता, लिपस्टिक लावले लिपस्टिक काढायला लावता आणि त्याच्यानंतर तुम्ही जे पेपर आहे जो पेपर फुटतो त्या पेपरला जर आपण एवढी सिक्युरिटी दिली असती आणि मुलांच्या सिक्युरिटीवर जर त्यांनी जर कमी लक्ष ठेवलं असतं तर हे कदाचित मुलांच्या भविष्यासाठी जास्त बेटर असतं. आणि याच्यासाठी आमचा युवक काँग्रेसच्या वतीने असं एक धोरण आहे की हे जे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधानजी यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे, अन्यथा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन होईल. अख्ख्या भारतात जर सगळं युवक काँग्रेस जरी जुळलं तरी यांना भारी पडेल, हे आमचं तीव्र इथे यांना सांगण्यात येत आहे.